तर या ठिकाणी कोण हवी ठरतोय ते आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी श्रेया आणि निर्जरा या कर्णधार पद त्यांच्याकडे दिलेलं आहे या अंतिम फेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी. त्यामुळे एक चांगलं द्वंद्व, चांगलं युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. राणी कोजबे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. राणी कोजबे. तर एक महत्त्वपूर्ण सामना, खरोखरच सांगताय हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये नक्कीच रंगणार आहे. त्यावर अंतिम फेरीमध्ये कोण नाव कोरतंय ते पाहायचं आहे. या ठिकाणी खरोखरच सुंदर खेळ केला आहे दोन्ही संघांनी केला आहे. खास करून या ठिकाणी सोमजाई कृपानं दोन्ही संघांनी अतिशय आपल्या गटामध्ये अतिशय सुंदर खेळ करत या उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा बहुमान मिळवला आहे. खास करून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर सोमजाई की त्यांना एकही पराभव न पत्करता या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय. या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे राणी कोजबे यांचा. निकेत कोजबे यांच्या सौभाग्यवती यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं रणरागिणी 2024 चढाईसाठी आले. निर्जरा तिच्यासमोर नक्कीच 6चा डिफेन्स असणार आहे, परंतु या ठिकाणी कस लागणार आहे तो म्हणजे क्षेत्ररक्षकांचा, की त्यांच्या माध्यमातून निर्जरावर अटॅक होतोय की निर्जरा गुणांचं खातं खोलते ते पाहायचं आहे. परंतु एक संयमी अशी चढाई तिच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. ती माघारी परतली, तिला प्रत्युत्तर जर्सी नंबर 1 एक छोट्या चणीची खेळाडू, परंतु तिच्यावर मोठी जबाबदारी सोमजाई कृपानं दिलेली आहे आणि ती एक निदान रेषेवर तिचा खेळ करताना साकारताना आपल्याला पाहतोय मिळतंय. परंतु या ठिकाणी अजूनही गुणांची जी काही कोंडी आहे ती अजूनही दोन्ही संघांनी फोडलेली नाही आहे. मी विनंती करतोय सत्यजितजी कोमनाक यांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं अशी विनंती या ठिकाणी केली जाते. पहिली डू ऑर डाय या सामन्याची बोनस ऑन आहे आणि बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न निर्जराकडून नक्कीच केला जाईल, परंतु या ठिकाणी काय घडते ते पाहायचं आहे. निर्जरा चढाईसाठी आली आहे, तिच्यासमोर 7चा क्षेत्ररक्षण आहे. या ठिकाणी प्रयत्न तर तिला करावाच लागणार आहे आणि या ठिकाणी बोनस प्राप्त करत आपल्या गुणांचं खातं खोललं आहे ते निर्जरानं आणि तुरुंबाडी या संघानं. जय श्रीराम तुरुंबाडी वर्सेस सोमजाई कृपा श्रीवर्धनच्या दरम्यान चालू असलेला हा डू डायसाठी दुसरा डू डाय या ठिकाणी पाहायला मिळते. खोलवर अशी चढाई करण्याची प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय, परंतु या ठिकाणी डू डाय आहे तर नक्कीच गुण प्राप्त करावा लागेल. आणि या ठिकाणी पहिला धक्का आहे तो म्हणजेच सोमजाई श्रीवर्धनला. त्यामुळे पुन्हा एकदा निर्जरानं नक्कीच सुरुवातीपासून आपली सूत्र हातात ठेवण्याचं काम नक्कीच केलेलं आहे या सामन्यामध्ये आणि ती जबरदस्त चढाई मध्यरक्षक श्रेयाला बाद केलं आहे आणि एक गुण प्राप्त करून घेतला आहे तो म्हणजेच तुरुंबाडीसाठी 3-0 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. युक्ता जिनं खरोखरच सर्व रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेत, अतिशय सुंदर पद्धत आली त्या तिच्या माध्यमातून आपण पाहत आलोय आणि एक आधारवड म्हणून तिच्याकडे पाहायला जाते. ते एक गुण प्राप्त करत गुणांचं खातं खोललंय ते म्हणजे श्रीवर्धनचं आणि स्वतःचं. तर बोनस ऑन आहे. बोनससाठी खरोखरच एक तिला खुली जागा निर्माण केली ती म्हणजे क्षेत्ररक्षकाने, ती म्हणजे सोमजाईच्या. परंतु या ठिकाणी एक चांगली लढत अपेक्षित आहे, पण ती लढत कशी होते ते पाहिजे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे निर्जराचा आणि ती एक बोनस प्राप्त करत माघारी परतली. त्यामुळे 2 बोनस 1 गडी बाद असा तिचा स्वतःचा स्कोर कार्ड. अतिशय सुंदर चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. बोनस ऑन आहे आणि बोनस प्राप्त करून घेते का ते पाहायचं आहे. युक्ता एक
खरोखरच आधारस्तंभ बनली आहे ती म्हणजे सोमजाई कृपाची आणि तिच्यावर खरोखरच दारोमदार असणार आहे ते म्हणजे सोमजाईचा. आणि या ठिकाणी सुद्धा ती बोनस प्राप्त करत माघारी परतले. चढायसाठी आले निर्जरा. खरोखरच सांगतोय की वैद्य आणि या ठिकाणी पकड होते का ते पाहायचं आहे. आणि या ठिकाणी ही सुपर रेड होते का नाही होते ते आपल्याला पाहायचं आहे. बोनस प्लस पॉईंट 2च गुण प्राप्त होणार आहेत. बोनस प्लस पॉईंट या ठिकाणी प्रयत्न चांगला होता परंतु इतर साथीदारांची तिला साथ लाभली नाही. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपल्याला 2 गुण प्राप्त झालेले आहेत तुरुंबाडी या संघाला. आणि या ठिकाणी कालमंत्र देताना त्यांचे प्रशिक्षक अक्षय सायगावकर आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांच्या माध्यमातून नक्कीच एक चांगला गुरुमंत्र दिला जाईल. पण तितकाच गुरुमंत्र या ठिकाणी सोमजाई कृपाला सुद्धा दिला जातोय. त्यामुळे नक्कीच या सामन्याची सूत्र कोणाच्या हातात जाते ते पाहिजेत. जोपर्यंत निर्जरा मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच आशीचा किरण विजयाचा किरण नक्कीच त्यांना दिसतोय. परंतु युक्ता ही तितकीच दावेदार आहे की आपल्या एक हाती संघ विजय प्राप्त करण्यासाठी. आणि या ठिकाणी बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त होते का ते पाहिजे. आणि या ठिकाणी सुंदर सुंदर चढाई बोनस प्लस पॉईंट या ठिकाणी प्राप्त करून घेतलाय तो म्हणजे युक्तानं. आत्तापर्यंत अतिशय सुंदर चढाया तिच्या माध्यमातून आपण पाहिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी निर्जरा बोनस ऑन आहे ते निर्जरासाठी. एक खरोखरच पूर्णपणे दहशत निर्माण केलेली आहे ते म्हणजेच सोमजाई कृपाच्या अंगणामध्ये. आणि या ठिकाणी हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 1 गुण प्राप्त. बोनस प्लस पॉईंट आत्तापर्यंत खरोखरच निर्जरानं बोनस प्लस पॉईंट करत आपल्या गुणांची संख्या 9 केलेली आहे. या ठिकाणी चढायसाठी आली ती युक्ता. तिच्यासमोर 7चा डिफेन्स आहे तो भेदायचा. एक सुपर रेड अपेक्षित प्रेक्षक वर्गाला नक्की असणार आहे. परंतु या ठिकाणी जोपर्यंत युक्ता आहे तोपर्यंत आशीचा किरण नक्कीच असणार आहे तो म्हणजे सोमजाईसाठी. अतिशय सुंदर पदजालित्य आणि बोनस प्राप्त करून घेतला आहे. एका पाठोपाठ एक बोनस या ठिकाणी घेतला जातोय. जय गणेश यूट्यूब चॅनल. आणि या ठिकाणी अपील करते निर्जरा. हँड टच केल्याचा अपील करतंय परंतु या ठिकाणी गुण प्राप्त होतंय की नाही ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी निर्जरा काय करते निदान मध्य रेषेवरतीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळते आणि गुण प्राप्त होणार आहे तो म्हणजेच निर्जराला. त्यामुळे 10-5 असा गुणफलक आहे. इतर खेळाडूंनी नक्कीच जर साथ दिली तर नक्कीच या ठिकाणी युक्तासुद्धा या सामन्याचे चित्र पालटू शकते. परंतु निर्जरा जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच तुरुंबाडीसुद्धा गुणांची अपेक्षा करू शकते. आणि अतिशय सुंदर या ठिकाणी टॅकल. अतिशय सुंदर टॅकल. ॲडव्हान्स टॅकल होता परंतु यातून ती वाचू शकली नाही. परंतु या ठिकाणी गुण प्राप्त झालाय दोन्ही संघांना. बोनस प्राप्त झालाय युक्ताला आणि 11-6 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर निर्जरा वर्सेस युक्ताच्या दरम्यान चालू असलेल्या ह्या सामन्यामध्ये खरोखरच पहिलीच पकड युक्ताला झाली आहे. तरी स्कोअरमधला फरक आहे तो 5 गुणांचा आहे. तो कधीही पलटला जाऊ शकतो परंतु त्यासाठी तितकंच मैदानामध्ये खूप मेहनत घ्यावी लागणार आहे ती खास करून सोमजाई कृपाला. आणि या ठिकाणी प्रयत्न खरोखर निर्जरा खरोखर सांगतो एक हाती किल्ला लढवते. हा महिला गटाचा पहिला सेमीफायनल सामना रंगतदार होणे अपेक्षित आहे आणि ते नक्कीच होईल. परंतु यासाठी श्रेयाला मेहनत करावी लागणार आहे. पहिलीच चढाई घेऊन येते ती श्रेया आणि तिच्याकडून खूप काही अपेक्षा असणार आहे ती म्हणजे श्रेया. बोनस ऑन आहे. बोनस पूर्णपणे खुला करून दिला आहे तो म्हणजेच तुरुंबाडी या संघाने. एक वेगळी रणनीती आहे तुरुंबाडीची की आपल्या संघाचा डिफेन्स अतिशय सुंदर आहे. त्यावर नक्कीच विश्वास संपादन केला आहे. विश्वास ठेवला आहे. त्यावर काय होते ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी श्रेया चढायसाठी आले. बोनस तिच्यासाठी पूर्णपणे सहजरित्या दिला आहे आणि स्कोअर झाला आहे 7-12. श्रीवर्धन 7
तर तुरुंबाडी 12 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. महिला वर्गाची पहिली स्पर्धा एक रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते आणि हा काय घडते पाहायचं आहे. प्रयत्न चांगला होता श्रेयाचा, थोडासा प्रयत्न कमी पडला आणि या ठिकाणी गुण गमावलाय तो म्हणजे सोमजाईनं. त्यामुळे तुरुंबाडी 13 सोमजाई 7. अक्षयने दिलेला कानमंत्र खरोखरच या ठिकाणी तुरुंबाडीसाठी खरोखरच मार्गदर्शक ठरलाय, विजयाच्या दिशेनं वाटचाल करणारा ठरलाय. परंतु येणारा काळ कोणाच्या बाजून जाईल ते सांगता येणार नाही. रनिंग हँड टच करण्याची प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय, परंतु या ठिकाणी बोनस प्राप्त केलाय. ती माघारी परतली, तिला प्रत्युत्तर या ठिकाणी स्कोर झालाय 16-8. पुन्हा एकदा पूर्ण जबाबदारी असणार आहे आणि क्षमतेने खेळायचं आहे. पूर्ण क्षमता या ठिकाणी लावावी लागणार आहे, ती म्हणजेच युक्ताला. परंतु या ठिकाणी खरोखरच युक्तासाठी एक वेगळी रणनीती आखलेली आहे ती रणरागिणी तुरुंबाडीच्या खेळाडूंनी, की या ठिकाणी बोनस तर दिला आहे परंतु मल्टिपल स्कोर होणार नाही याची सुद्धा दक्षता या ठिकाणी तुरुंबाडीचा संघ घेताना पाहायला मिळतोय. तर 9-16 असा गुणफलक आहे. त्यामुळे या सामन्याचं चित्र काय घडतंय ते पाहायचं आहे. या ठिकाणी डुआल डाय आहे, या ठिकाणी सुपर टॅकल आहे, बोनस आहे. याचा फायदा नक्कीच श्रीवर्धन संघ करून घेतोय का ते पाहायचं आहे. कारण आत्तापर्यंत जे काही 9 गुण आहेत त्यातले 7 गुण तर नक्कीच युक्ताचे असावेत आणि 16 गुण आहेत त्यामध्ये जब्बल 10 ते 12 गुण एकट्या निर्जराचे असावेत. इतका चांगला खेळ दोन्ही खेळाडू करतायत, परंतु या ठिकाणी सांघिक खेळ अपेक्षित असणार आहे तो म्हणजे सोमजाई कृपासाठी. परंतु तितकंच चांगला खेळ तुरुंबाडी, जय श्रीराम तुरुंबाडी हा संघ करताना पाहायला मिळतोय. गटामध्ये द्वितीय क्रमांक जरी आला असला तरी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याने आपला खेळ उंचावण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजेच या ठिकाणी तुरुंबाडी या संघानं, आणि तब्बल 7 गुणांची आघाडी आपल्याकडे घेतलेली आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये काय घडतंय काय नाही ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. निर्जरा चढ्यासाठी येते, तिच्या समोर आहेत ते 7चं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी प्रयत्न चांगला, हा अतिशय जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी श्रेयाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण गुण बोनस जरी प्राप्त झाला असला तरी मोठा अडसर जो दूर होता करण्याचा प्रयत्न श्रेयाच्या माध्यमातून झाला आहे. खरोखरच एक कानमंत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. युक्ता चढ्यासाठी जाते, तिच्या समोर आहे तो 6चा डिफेन्स. या ठिकाणी श्रेयाला बोनस ऑन असणार आहे, परंतु या ठिकाणी बोनस प्राप्त करते का ते पाहायचं. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मल्टिपल स्कोर होते का, परंतु नाही, एकच गुण प्राप्त होणार आहे आणि 1 गुणानं 11-17 असा गुणफलक. खरोखरच सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता श्रीवर्धनच्या खेळाडूंमध्ये आहे, परंतु या ठिकाणी काय घडतं ते पाहायचं आहे. परंतु तुरुंबाडीचा संघ तितकाच अनुभवी आहे, त्यांच्याकडे चांगले दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतात आणि या ठिकाणी बोनस रेषा पार केली का तर बोनस रेषांतर नक्कीच 1 गुण प्राप्त होणार आहे. गुण झालेत 18-11. अजूनही या सामन्यावर पकड मिळवावी लागेल, तर अजूनही 6-7 गुणांची जी फारकत आहे ती दूर करावी लागणार आहे. युक्ता चढायसाठी आली आहे, तिच्या समोर 5चा क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी खरोखरच दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ संघ आहेत, परंतु या ठिकाणी कोणाची विजय प्राप्त करण्यात ते पाहिजे. अतिशय सुंदर चढाई या माध्यमातून पाहायला मिळतंय, ती म्हणजे युक्ताच्या माध्यमातून. युक्ता अजूनपर्यंत सामन्याचं चित्र पालटू शकते आणि या ठिकाणी काय घडतंय, जबरदस्त या ठिकाणी मध्यरक्षकाची भूमिका, ती म्हणजेच आपल्या श्रेयाची भूमिका. आणि या ठिकाणी बोनस तर प्राप्त झालाय तरी सुद्धा गुण प्राप्त सुद्धा झालाय आणि चढाईसाठी जाते ती म्हणजेच युक्ता. या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे, त्यामुळे नक्कीच 2 गुणांची भर होते का ते पाहायचं आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातो, ते
युक्ताच्या माध्यमातून खोलवर अशी चढाई करते आणि तिच्यासमोर आहे 3चा क्षेत्ररक्षण. या ठिकाणी खरोखरच रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या ठिकाणी युक्ताची पकड खरोखर सांगतोय की महत्वाच्या क्षणी गुण गमावलाय आणि निर्जरा आता इन होणार की नाही ते पाहायचं आहे. आणि स्कोर झालाय 21-13. एक बॅरिकेडिंगवर जोर देऊ नका, अतिशय रंगतदार सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय की आपण केलेले परिश्रम या ठिकाणी नक्कीच विजयाच्या दिशेने आपल्याला घेऊन जातीलच, परंतु या ठिकाणी सर्व प्रेक्षक वर्गाची बनं आपण जिंकणार आहात. या ठिकाणी युक्ता खरोखरच शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करते, परंतु या ठिकाणी तिला साथ मिळायला लागली ती श्रेयाची. जोपर्यंत श्रेया मध्यरक्षक आहे तोपर्यंत या सामन्याचं चित्र ती पालटू शकते. ते चढाईसाठी आले ती निर्जरा. मध्य निदान रेषेवर तिचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तिची डाव्या कोपऱ्यात खोलवरची चढाई पाहायला मिळते का ते पाहायचे, परंतु निदान रेषेवर तिचा हलका असा खेळ आणि या ठिकाणी खरोखरच प्रयत्न आणि या ठिकाणी काय घडतं ते पाहायचं आहे. या ठिकाणी काय घडतं ते पाहायचं. खरोखर श्रेयाला पूर्ण योगदान दिलं जाईल पण खेळाडू दुखापत झाले. पुन्हा एकदा 3 क्षेत्ररक्षक मैदानामध्ये आहे, त्यामुळे नक्कीच या सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता या ठिकाणी कोण घेते, कारण या ठिकाणी युक्ता इन आहे. थोडंसं मागं सरकून घ्या. चढाईसाठी जाते 12 नंबरची जर्सी प्रदान केलेली श्रेया भाटकर आणि तिच्यासमोर आहे 3चा क्षेत्ररक्षण. या ठिकाणी खरोखर जर सुपर टॅकलचे 2 गुण प्राप्त झाले तर नक्कीच चांगली आघाडी या ठिकाणी निर्माण करू शकतो तो म्हणजे तुरुंबाडीचा संघ, परंतु खोलवर अशी चढाई करते आणि या ठिकाणी श्रेया एक अष्टपैलुत्व सिद्ध करताना पाहायला मिळतंय आणि यामध्ये तिला 1 गुण प्राप्त होतोय. चढाईसाठी आली आहे ती म्हणजेच कोपरा रक्षक, तिच्यावर खूप काही मदार असणार आहे. 4 नंबरची जर्सी प्रदान केलेली खेळाडू मंगेश शिगवण यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक श्रेयासाठी या ठिकाणी लाभलेला आहे. सामना संपताच आपण या ठिकाणी घेऊन जायचंय. या ठिकाणी खरंच सांगतोय हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये खेळला जातोय. अतिशय हृदय से ठोके थांबवणारा हा सामना आहे आणि या ठिकाणी टाइम ऑफ मिळवलाय. एक महिला वर्गाची ही स्पर्धा, सर्वजण या स्पर्धेकडे या सामन्याकडे नजरा लागून आहेत की या ठिकाणी जिंकतोय कोण. 6 गुणांचा फरक आहे. हा 6 गुणांचा फरक या ठिकाणी कोण पार पडतोय की 6 गुणाच्या आघाडी कायम ठेवतोय ते आपल्याला पाहायचं आहे. श्रीवर्धन की तुरुंबाडी 2 संघाच्या दरम्यान अतिशय रोमहर्षक सामना मैदानामध्ये खेळला जातोय आणि त्याचे श्रेय दिलं जाईल ते श्रेयाला आणि युक्ताला आणि त्यांच्या संघ सहकार्यांना. आणि तितकंच आपल्याला तुरुंबाडीचा संघसुद्धा निर्जराचे इतर सहकारीसुद्धा अतिशय चांगला खेळ करताना पाहायला मिळत आहेत, परंतु आता या ठिकाणी काय होते ते पाहायचं आहे. आणि या ठिकाणी लोन देण्यात यशस्वी ठरला आहे. एकूण 4 गुण मिळणार आहेत, त्यामुळे गुणतालिकेमध्ये बदल होतोय आणि 21-19 असा गुणफलक आहे. टाइम ऑफ मिळवलाय तुरुंबाडी संघानं.
एक सुवर्ण संधी समजाई कृपा या संघाला. जर आपण निर्जराची पकड केली तर 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शेवटची 5 मिनिटं घोषित केली आहे मंगेश शिगवण यांच्याकडून. निर्जराला बाद केलं तर, परंतु या ठिकाणी त्यांच्याच कन्येला निर्जरानं बाद केलंय, त्यामुळे गुण फरक झालाय. 22-19 चढाईसाठी जाते युक्ता. तिच्यावर पूर्णपणे मदार असणार आहे ती म्हणजे श्रीवर्धनची. बोनस ऑन आहे आणि या ठिकाणी युक्ताची पकड होते का, आणि या ठिकाणी एकच गुण मिळणार आहे, परंतु या ठिकाणी काय होते ते पाहायचंय. चढाईसाठी जाते ती म्हणजे निर्जरा वर्सेस युक्ताच्या दरम्यान चालू असलेला हा महत्वपूर्ण सामना आहे. यामध्ये 2 गुणांचं फक्त फारकत राहिलेली आहे. अतिशय खोलवर चढाई करणं हे निर्जराची खासियत आहे आणि ती या ठिकाणी काय करते, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करते का ते आपल्याला पाहायचं आहे. एक रंगतदार खरोखरच सर्व प्रेक्षक वर्गांना या ठिकाणी हा जबरदस्त चढाई आहे. अपील करते गडी बाद केल्याचा आणि नक्कीच गुण प्राप्त होणार आहे तो म्हणजेच निर्जराला. निर्जरानं शेवटची 4 मिनिटे 24-20 यामध्ये काय घडते. एक छोटीशी चूक सुद्धा सामन्याचं चित्र पालटू शकते. आणि बोनस ऑन आहे. खोलवर चढाई करते युक्ता. खरोखरच या सामन्याची श्रीवर्धनकडून अपेक्षा वाढवणारा खेळाडू आणि या ठिकाणी निर्जराला बोनस ऑन आहे. निर्जरासाठी बोनस खुला करून देत आहेत. ही निर्जरासाठी खास मेजवानी आहे. त्यामुळे 21-24 स्कोर आहे आणि यामध्ये काय होते ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी निर्जरानं खरोखरच सर्व श्रीवर्धनवासियांच्या नजरा तिच्याकडे खेचून घेतल्यात, कारण बोनस गुण प्राप्त 25-21 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढाईसाठी जाते ती युक्ता. तिच्या समोर येते 6चा डिफेन्स. बोनस ऑन असणार आहे. बोनस सामना संपाला शेवटची 3 मिनिटं घोषित केले सामना अधिकारी आणि या ठिकाणी खरोखर मोक्याच्या ठिकाणी कोपरा रक्षक धावून आलाय आणि या ठिकाणी गुण प्राप्त करून घेतलाय आपल्या संघासाठी. युक्तासारखा खेळाडू बाद केलाय, त्यामुळे नक्कीच या सामन्याचे चित्र आता पालटण्याची क्षमता श्रेया जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत या सामन्याचे चित्र पालटू शकते. परंतु त्यासाठी तुम्हाला निर्जराला बाद करायला लागेल आणि निर्जराला बाद केलं तर 100 रुपये पारितोषिक मंगेश शिगवण यांच्याकडून दिलं जाणार आहे. एक चांगली पकड केली तर 100 रुपयाचं पारितोषिक मंगेश शिगवण यांच्याकडून दिलं जाईल. एक चांगला खेळ आपल्याला अपेक्षित आहे आणि तोच खेळ या ठिकाणी साकारताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुरुंबाडी संघाने खरोखरच सांगतो की या ठिकाणी निर्जरानं आपला किल्ला अभेद्य ठेवलाय आणि तो भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी श्रेया करते का ते आपल्याला पाहायचं आहे. महिलांची ही कबड्डी स्पर्धा पहिलीच कबड्डी स्पर्धा आणि यामध्ये बोनस ऑन आहे. बोनससाठी खरोखरच प्रयत्न केला जातोय, परंतु या ठिकाणी मल्टिपल्स सुपर रेडची गरज असणार आहे ती म्हणजेच श्रीवर्धनला आणि या ठिकाणी श्रीवर्धन काय करतोय ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी बोनस प्राप्त करून माघारी परतली आणि या ठिकाणी वेगळी रणनीती आहे. नक्कीच शेवटचे काही क्षण आहेत, परंतु त्यामध्ये काय चुका होते ते पाहायचे आहेत. 26-23 असा गुणफलक आहे आणि त्यामध्ये 5चा डिफेन्स आहे, त्यामुळे निर्जराला बोनस ऑन नसणार आहे. त्यामुळे नक्कीच ही जमेची बाजू श्रीवर्धनची जरी असली तरी सुद्धा तिच्यात हुकूमत आहे ती म्हणजे निर्जराला की रनिंग हँड टच करणं हे तिचं नक्कीच तिची खासियत आहे. परंतु या ठिकाणी ती कुठलाही तसदी न घेता ती माघारी परतली आणि तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रेयावर पूर्ण दारोमदार असणार आहे, कारण मैदानाबाहेर युक्त आहे. त्यामुळे जर एखादी चूक केली तुरुंबाडी संघाने तर नक्कीच विजयाचा मार्ग बोनस प्राप्त केलाय. शेवटचा मिनिट पुकारलाय, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काय घडते ते पाहायचं आहे. चढाईसाठी गेली ती निर्जरा आणि तिच्या समोर आहे 5चा डिफेन्स. निर्जराला बाद केलं तर नक्कीच परत सामना कलाटणी मिळू शकते, परंतु यासाठी प्रयत्न करावे लागतील. एक चांगला क्षेत्ररक्षण टाइम बंद आहे.
टाइम बंद आहे. टाइम चेक करा. मॅच फार गरजेचं आहे. टाइम आणि गुणलेखकाचं की तुम्ही त्या ठिकाणी तुमची मोठी जबाबदारी आहे. आणि या सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलंय. 28-24 असा गुणफलक आहे. या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण दिलेलं योगदान फार महत्वाचं आहे. या ठिकाणी जो निर्णय दिला जाईल तो पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. याकडे लक्ष द्या. या ठिकाणी टाइम बंद होतं हे सर्वांच्या लाईव्ह मध्ये सुद्धा पाहता आलेलं आहे. विनंती असेल की आपल्या सर्वांना की या ठिकाणी आपण खेळाडू वृत्तीनं निर्णय घ्यायचा आहे. जो निर्णय येईल तो निर्णय घ्यायचा आहे.
हा पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगतोय तो म्हणजेच जय श्रीराम तुरुंबाडी वर्सेस सोमजाई कृपा या दोन संघांच्या दरम्यान. मी विनंती करतोय त्या ठिकाणी गुणलेखक जे आहेत त्यांनी फक्त आपलं तिथे काम करायचं आहे. वैभव आपण सामन्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे, लक्षात ठेवा. अतिशय महत्वाची मॅच या ठिकाणी चालू आहे आणि त्यामध्ये तुम्ही धुंद होऊन. धन्यवाद तुरुंबाडी संघ की आपण या ठिकाणी ही स्पर्धा पुढे नेण्यात मध्ये यशस्वी आम्हाला केलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि जबरदस्त चढाई या ठिकाणी 2 गडी बाद केलेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जायबंदी झालेली आहे, दुखापत झालेली आहे, ती म्हणजेच निर्जराला. मी विनंती करतोय एक जबरदस्त मेहनत घेतली ती म्हणजे निर्जरानं आपल्या संघाला या खरंच विजयी पदावर नेऊन ठेवलंय आणि शेवटच्या काही क्षणामध्ये तिला झालेली दुखापत फार नक्कीच विचारात पाडणारी असणार आहे. आज या ठिकाणी प्रशिक्षक आपल्याला पाहायला मिळते ते खरोखरच सर्व संघांना सर्वांसाठी हे आपले प्रशिक्षक पाहायला मिळतात, त्यामुळे प्रशिक्षकांची कोणतीच कमी नाही आहे. विनंती करतो सामना चालू करा सर. आणि हा सामना संपल्याचे जाहीर केले पंचाने. अतिशय विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. टाळ्या व्हायला पाहिजेत, आपली ही स्पर्धा पहिली स्पर्धा आहे त्यामुळे मनसोक्त या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत, निर्जरासाठी झाल्या पाहिजेत, जय श्रीराम तुरुंबाडी या संघासाठी झाल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी खरोखरच आपण एक चांगला खेळ केलात आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलात. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, खास करून निर्जराचं अभिनंदन. तर या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते म्हणजेच युक्तासाठी, ते आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे. तर विजयी संघ झालेला तुरुंबाडी या संघाला 100 रुपयाचं पारितोषिक मंगेश शिगवण यांच्याकडून लाभलेलं आहे, ते आपण या ठिकाणी स्वीकारायचं आहे. युक्त आपलं वैयक्तिक मंगेश शिगवण यांनी दिलेलं 100 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे. तर निर्जरा आपल्या संघासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना या ठिकाणी रंगेल, अर्थातच सुवर्ण गणेश दिव्यागर आणि जय बजरंग मेंदडी या दोन संघांच्या दरम्यान. युक्ता वेल प्ले, तुझ्यासाठी मंगेश शिगवण काका यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. संघ घेऊन बाहेर घेऊन जा, संघ मैदानात कोणी थांबू नका. तुरुंबाडी संघ आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तुरुंबाडी संघ निर्जरा या ठिकाणी आपला 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. मंगेश शिगवण यांच्याकडून लाभलेलं आहे. विजयी संघाला 100 रुपयाचं पारितोषिक. हार्दिक अभिनंदन, वेल प्ले.